राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहोत आमचे एकदम प्रसिद्ध असे यूट्यूबर संतोषदादा पथवे यांच्या घरी. बरेच दिवस झालं त्यांच्या घरी यायचा होता, पण योग नाही आला आणि शेवटी आज योग आला आहे. तर पहा, त्यांच्या घराचं जे आवर आहे आजूबाजूचं एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. आणि हे समोर जे त्यांचं घर आहे एकदम साधं घर, दगड मातीचं आणि कौलारू वगैरे हे पहा. आणि घराच्या पाठीमागे ना जबरदस्त असं डोंगर येते पहा, त्या साईडला भरपूर अशी डोंगरांची रांगच्या रांगच आहे. आणि आज मला सोबत आहेत ते आमचे मित्र गोरक्षे बांडे. तर चला आता आपण संतोष पथवे जे आमचे मित्र आहेत त्यांच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आपण आता. तर पाहू आता त्यांचं काय चालू आहे. हो, राम राम. राम राम. काय चालू आहे मग? काय नाही, आता सरबत करायचं काम सरबत करायचं काम चालू आहे. तर मुलगा आहे का तुमचा? हा, मुलगा आहे. तर हा त्यांचा छोटा मुलगा पहा. तर तू आपल्याला सरबत बनवतोय रसना. भाऊ, काय नाव आहे तुम्हाला? निखिल नाव आहे का? एकटाच आहे का? हा, नाही तो एक जण शाळा गेला. शाळेत गेलाय का? हा, शाळा किती आधी असते ना विषय शाळे. किती ले भाऊ तू? कुठे शाळेत आहे? असं आश्रम शाळेत आहे. चला, मस्तपैकी आता तो आपल्याला रसना बनवतोय. आणि मग ताई कुठे गेल्यात? ते कामाला जायचंय. तर त्या ताई आहेत कामाला जायला. शेवटी मोलमजुरी ही करावंच लागत आहे. तर कुठंतरी मोलमजुरीला जावं लागत आहे. चला आता थोडासा निवंत गप्पा मारू इकडल्या तिकडल्या, काय पद्धत कशी काय, तर त्यांचं जीवन कसं चाललं आहे आणि यूट्यूबवरती त्यांचं व्यवसाय म्हणजे यूट्यूबवरती त्यांचं कसं म्हणजे जीवन चालत आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला मित्रांनो, आता थोडासा सरबत घेऊ आणि त्यानंतर आपण मस्तपैकी थोड्याशा गप्पा मारणार आहे. ते काय करते ती? काय करते ते? काय करायचे? नसते पोहे तरी काय नाही ना एवढा आम्ही घेऊ. दररोज येत्या नाही काय नाही. तर आता संतोष इतक्या दिवसातून तुम्ही आले, काहीतरी मुक्काम करा तर मुक्काम नाही तर. नाही ना, आता घरी जावं लागेल. ते मलाही गोळ्या औषधं घ्यायला लागते जरा ना. हा ना, तुम्ही आजारीच आहे. हां, तर आजारीच होतं, पण मग आलो योग आला नाही का. हा, तुम्ही आले होते मला पाहिलं एक वेळेस ना. हा, तर चला आता संतोष दादा पथवे ते आता पोह्या करतात आपली. मस्त. आणि पण लवकरच बनवा म्हणजे मग पुन्हा आम्हाला आजार पडणार नाही ना. लगेच होतील, काय नाही. तर मित्रांनो, आता त्यांच्या पोह्या झाल्या का नंतर आपण थोडीशी चर्चा करणार आहे ती काही यूट्यूब विषय. आणि मग त्यानंतर आपण बघू काय बोलायचं ते. हो बांडे साहेब, हा, बोला ना. अहो कसं काय वातावरण कसं काय वाटत आहे? वातावरण म्हणजे एकच नंबर डोंगर. आता पाठीमाग गेलो एकच नंबर वाटलं. भारी वातावरण आहे ना. हा, सीन म्हणजे पायासारखं सीन आहे इकडे पण. तर आणि पावसाची चांगलं वातावरण राहते का? पावसाळ्यात एकदम मस्त पावसाळ्यात. पावसाळ्यात ना. इथं डोंगराची मस्त नळ्या बिळ्या मोठमोठ्याल्या असं धबधबे बघायला मिळाले. भाऊ हां, बघायसारखं आहे. पावसाची येऊ एक वेळेस नाही का. पावसाळ्यात नक्की तुम्ही या. चला आता अरे बकरू आहे काय? घ्या बरं त्या बकरू इकडे. किती बकरा आहे राजा? बकरं आहे, 2-3 बकरं आहे. म्हणजे तुमच्या स्वतः शेळ्यात काय हा, बोकडे यार का. बोकडे आहे का? बोकडे. आणि मग एवढंच आहे का सध्या आता बारीक? हा, एवढंच. पहा मस्त बकरू आहे पहा मित्रांनो. तर आहे त्यांचा एक व्यवसाय, शेळी पालनसुद्धा व्यवसाय छोटासा. किती तर मित्रांनो, आता संतोष दादा यांच्या मुलांना आहे ना मस्तपैकी सरबत केलाय. सरबत आहे मोकळा करा बरोबर. मग आता एवढा सरबत पेता पेता फार ताणच होऊन जाईल ना. हा, पण मग कसं आता तुम्ही बरेच दिवसातून आले, मग पाहुणचार थोडासा काय तर थंड करायला पाहिजे ना. घ्या सरबत घ्या. हा, तर मित्रांनो, मस्त सरबत मस्त पाहिजे सरबत येतं. आता मारुती दादा, गोरक्षे दादा ते आले आहे, तर सरबत मस्त घेऊ. मस्त झालं सरबत. हा, गोड झालाय ना. गुड झाला गोड झालाय. मग कसे झाले दादा पोहे? मग बाहेर झालं. होय, भारी झालं. हा ना. आता तुम्ही मस्त आश्चर्य झालं का. हा ना. तर मित्रांनो, आता संतोष दादाने मस्तपैकी पोहे बनवलं. आता नाश्ता करू आणि मग आपण निघणार आहे हा, ना. नाश्ता बघा करून घ्या तुम्ही खा. हा, नाही बसू आम्ही या, बसा आता. तुम्ही बसा. हा, बसू ना. हा. मग काय आता मारुती दादा आमच्या घरी आले आहे, तेव्हा काय तर पाहुणचार करायलाच पाहिजे. मग आता घेतो नाश्ता करून मस्त पैकी. एक दिवस मुक्कामाला कधीतरी आलो. हा, मुक्कामाला आले असेल, भारी झाला असतं. हा ना. तुमची झाली 2 वेळेस आमच्या घरी. हा. आम्ही आता कधीतरी वेळ आला नाही हा, का. नाही आता तुम्ही या आमच्याकडे. हा, येऊ ना. आज लय काय येतं काय तर झालं. झालो. हा ना, पुढच्या बारला आलो मग राहू हा. मुक्कामी नाही का. नक्कीच मुक्कामी राहा, म्हणजे मग कसं आहे काहीतरी करता येईल पाहुणचार. हा. तर मित्रांनो, आता संतोष दादांच्या घरी आपण आलो होतो. आता मस्तपैकी चिया पाणी झाला. त्यानंतर त्यांनी पोह्या केल्या. आता ताई घरी नसल्यामुळं शेवटी त्यांनीच पोह्या कराव्या लागल्या.
त्यांनी पण पोया मस्त केल्या होत्या. तर दादा तुमचं घर त्या मानना एकदम निसर्गरम्य हा वातावरण. एकदम मस्त निसर्ग डोंगराच्या कुशीतच येतं मग इथं मस्त वातावरण पावसाळ्यात तर एकदम मस्त राहते इथं. आणि मला वाटतं एवढ्या वस्ती म्हणजे शेवट तुमची हा वस्ती असेल आमची ना? वस्ती डायरेक्ट डोंगराच्या कडाला. एकदम डोंगराच्या कडाला वस्ती आहे आणि एकदम डोंगर जवळ आहे. मग इकडे काही वाघा बिगाच्या बिवा वाघ येते ना पावसाळ्यात इथं पाजऱ्या बिजऱ्या डोंगरात गवत झाले मग वाघ येते. आता सध्या तिकडं उसाच्याच मळ्याने वाघ राहते ना. आणि म्हणजे आता तिकडे उसामध्ये राहतात किंवा गावामधून कुत्रे बित्रे नाही. हा बरं मग आता ताई तुम्ही जाते तुमचा तो हा. तर तो बिझनेस आहे हा बिझनेस आहे. कॅम्प्युटर वगैरे त्यांचं हा. ते चालू ते. ते काय सकाळच्या पार्गात मग जातो 10-11 पर्यंत मग दुपारी असलं कुठं काम तर मग जातो मंजुरी कुठं काय असली तर. मग रोज काय आहे तुमच्याकडे तरी? तरी आमच्या बाय माणसाला 300 रुपये खुरपाया हं. असं आणि गडी माणूस गेला कुठं काय तर 500-600 रुपये भेटा त्या. हा म्हणजे काय घेऊन रोजंदारीचं हा. काम तुमच्याकडे आहे, हा आमच्यावर नाही आहे. हा आणि मग समजा तुम्हाला आता पाणी सोय पिण्याच्या कसं काय इथं? पाणी सोय आता इथे विहीर आहे ना आमचीच. पाणी आहे का त्याला भरपूर? हा म्हणजे पियापुरतं आहे. उन्हाळ्यात कसं आहे पावसाळ्यात पाऊस पडला की मग येतं विहिरीला मग आम्ही पावसाळ्यात काय करतो शेतीत कुठं टमाटे कुठं काय भुईमुग वगैरे. आणि मग समजा आता तुम्ही आपला यूट्यूब स्टार आहे ती, हा मग यूट्यूबमधून तुम्हाला काही म्हणजे भेटतंय का थोडंफार पेमेंट वगैरे येते का? हा म्हणजे आताचे चालू झालं पहिलं पेमेंट झालंय माझं आताचे हां. म्हणजे 1 महिना झाले म्हणजे आता बरेच वर्षापासून युट्यूब व्हिडिओ बनवतो मग आताशी पेमेंट भेटलंय म्हणजे. एक पेमेंट हा एक पेमेंट भेटलंय. पण कंटिन्यू प्रयत्न करीत राहा हा. आणि मेहनत करीत राहा, नक्कीच अजूनही पण दुसरं पेमेंट हा. भेटेल. आणि बाकी आता शेती शेती तर करतोच पावसाळ्यात आमच्या शेतीमध्ये मग वेगळे पिकं राहते ना. उन्हाळ्यात पाणी नाही राहत कोरडवाहू शेती. मग पावसाळ्यात काय पावसाच्या पाण्यावर कधी कधी बाजरी राहते विहिरीला आहे पण विहिरीला पाणी आलं तर पाऊस पडला तर नाही तर मग ते नाही येत. तर मित्रांनो अशा प्रकारे संतोष दादा पथ्ये यांनी हे आज त्यांनी पण यूट्यूब क्षेत्रात प्रवेश केला आहे हा, आणि यूट्यूब क्षेत्रात ते सक्सेस पण झाले ते. आणि फेसबुकला पण माझं पेमेंट येतं ना. फेसबुकला सुद्धा त्यांचा पेज आहे आणि हा. तिकडं पण ते पेमेंट घेतात. हा तर यूट्यूबमध्ये त्यांचं नाव चांगलंच आहे आणि त्यांची ना आमची म्हणजे चांगली दोस्ती आहे. तर ते आमच्या गावाला बरेच वेळेस आले पण मला काय त्यांच्या इकडे यायला जमलं नाही. या उन्हाळ्यात यायचं होतं पण शेवटी उन्हाळा करता करता आता हे दिवस झालं पण आलो. पावसाळा चालू झालाय तर योगायोग आज मारुती दादा पण आमच्या घरी आले तर मस्त वाटलं तुम्ही आले. असंच येत राहा म्हणजे नाही का. आणि तुमचं संतोष आमचं घरसुद्धा अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये या डोंगराच्या खोडामध्ये त्यांची 2 मुलं येते. दोन्ही मुलं शाळेत येते आणि त्या ताई आणि ते दोघं जण घरी राहतात. तर मस्तपैकी त्यांचा प्रपंच मोलमजुरी करून सगळ्या गोष्टी करून आणि सर्वसाधारणच त्यांचा हे घर जे आहे त्या दगड मातीचं जे आता आमची पण अजून दगड मातीचं आहे. तर असं मित्रांनो आज संतोष दादा भेटून एकदम मस्त वाटला. बऱ्याच दिवसाची अपेक्षा पूर्ण झाली आणि मस्त वाटला. खरंच आपली माणसं आहेत कुठंतरी डोंगरदरीमध्ये आणि कुठंतरी आपली माणसं राहतात हे खरंच मस्त वाटला. तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबणार आहे ती. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. राम राम. राम राम.